म्हणजे अजूनही धूर येतात ह्याच्यासून. श्री स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता मी बागेत जातो आहे आणि वहिनी पुढे गेले असं. तर आता आपल्याकडनं हा खालच्या साईडला जाळूच असा थोडासा अर्धा जाऊन घेतलेला आणि काहीसाठी थोडंसं सामान लागतं. म्हणजे हे लागतं सामान, म्हणजे चुडता लागतली. हे बघा, हे गोळा करून ठेवलेलं. थोडीशी चुडता लागतली म्हणून ती बाजू करून ठेवलेली होती. काल पाऊस पडत म्हणून ह्याची भीती होती म्हणून सकाळी जाऊन वहिनीने आग लावलेल्याने. हय जास्त करून ह्या झाडावर नारळ पडता. हे बघा, ह्याच्यानं आपल्याला आता काजी हय भाजूच्यात. हयच भाजूया. हय आता चांगली जागा झाली आहे ना, म्हणून काजी आणि माचीस प्लस इज इक्वल टू काजी भाजणं. आणि हा पण लागतात त्याच्यात. आणि भाजलेले काजू खाऊची मजा काय भारीच असता. कारण सगळ्यांका माहिती असतं, म्हणजे बरेच लोकांना माहिती असतं ना की भाजलेले काजूची चव वेगळी असते आणि जे पॉलिश वगैरे केलेले असतात ना काजू, त्यांची चव वेगळी असते. तर काय, हे बघा वहिनी चुडतेच घेऊन येते बघा. चाय नाही पिऊ, बाबांका दिले आणि इले. हो, सुपातले हो. आज आणूच होते कडसून. बस झाली ना, बस झाली हो. तर म्हणताय सगळ्यात पहिले ना आपण हे काजी ना हळ टाकून घेऊया आणि त्याच्यावर एकाच चुडता आधी ह्या करूया. जास्त चुडता वगैरे म्हणजे सगळ्याच चुडतांमध्ये एकदम टाकल्यानंतर एकदम खराब झाले. कसं होतं ना, गाठ सुट्टा होता. स्वतःला अशीच भाजतात ना. लांब थांब, आग पेटवलंस काय लांब थांब. हे चोडी उडा शकता अंगावरती, त्याच्यामुळे थोडीशी सेफली आधी घालायची. चवी कसं एकदम भारी. ते मी आता थोडेसे शॉर्ट रीलसाठी ठेवले. बघूया जमली तर व्हिडिओ करतो. माझा घोवान शॉर्ट रील पण बघितले ना, तर म्हणून त्याला कडे येऊ गावला शॉर्ट रील पण. पेटता तरी ठेवा ते अजून एक टाक, नाही तर चावळ नको उचलू. आधी पेटान दे आणि वर टाक. लांब राहू, लांब माचीसही घेतात.
आपल्या आता वाटेवर पण नाग घातलेले आहे खडे टाकीच्या वाटाने. त्या वाटेवर उद्यासाठी. वा वासिलो हे बघा फुटतच आधी. लांब रव लांब. म्हणजे ढवळूच असतं. तर ह्या की लांबवाला आता. ए, हो. घरात का नाही भाई काका भेटलेले ते म्हणतो याच्यात कायच नसतं. हे बघा आहे ना करापली आहेत ते. मोबाईल फुटता का काय माहिती असं ह्याच्यात पकड्या. गरम झालो. हे बघा काय हे काजी आहेत. गो थांब आता तू पेटा नको थांब वीज. अजून आपले थोडे पेटवचे आहेत भाजूचे आहेत. माझ्या मध्ये भाजले हो. काय काय पडले ना. अशी बंद थांबा थांबा आता शॉर्ट रीलसाठी अशी उभीवाली घेते ना. हा 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 मस्तच. हे बघा उभी उभी. तर मंडळी हुलपाक होता ते आता थंड होतात काय बघूया आणि त्याच्यानंतर फोडूया. हे दगड असा फोडलेले भारीच लागतात ना. चव काय वेगळीच असतात त्यांका. मस्तच. आमका ना नदीवर जाऊचं असं आता किती 5-5:30च्या दरम्यान. कारण पाण्याचं खूप हे असा काय म्हणतात आता कमतरता असा. आमच्याकडे स्वतःची मोटर असा आणि सार्वजनिक पाणी पण असं. सार्वजनिक पाणीची हे विहीर सुकली स्वतःच्या ती पण चालू असा. पण काय झालं ते पाय हे असतं ना जॉईंट काहीतरी असा तो कोसळला. आणि आम्ही ना ते काल आज सकाळीच काम केलेलं असं त्याचा. पण ना आता काम हे झालं नाही प्रॉपर झालं नाही हा. तर बहुतेक तर एकदा जाऊन बघू का आधी. अजून बघितलं नाही हो. कारण ना ते का सिमेंट आम्ही टाकून हे केलो पॅक केलो पायाचे हे जॉईंट असतं ते का. आणि जॉईंट तुटलेलंच असा आधीपासून. तर सिमेंट सुकासाठी आम्ही ठेवलं. रात्री आम्ही काल केलेलो पण रात्री सुकलेलं नाही. सकाळी येऊन ना थोडासा ह्या होता तरी सकाळी मग थोडासा येऊन मारलेला होता. आणि आता सुकलं काय जाऊन बघूच लागतं म्हणजे टाईम नाही असा. ते गेले असत तिकडे सार्वजनिक पूजा असतात तिकडे तयारी करू गेलेले असत. आणि आम्ही आता इकडे येलो. मग त्याच्यासाठी आम्ही आता नदीलाच जातो. नदीवरची मजा वेगळीच असता. ते बघा चला आता हे जाऊन हे करूया बघूया. मी जास्त बोलते माका तसं वाटतं. आम्ही सड्यावर म्हणजे आमच्याच तकडे चुनवल्या ना सड्यावर असे काजी लय भाजायचे. काय मजा यायची. गरम होत अजून गरम मरणाचे. थंड होऊ देत. हे बाकीच्यांका आग लावून टाकूया. तर मंडई आता ना हे आम्ही वरती घेऊन जाऊन फोडतो मांगराजवळ. गरम होत अजून गरम.
वा मस्तच काम झालं. ओके आता ना एक फोटो घेऊया. तर चला हे आता मांगराकडे जाऊन म्हणजे हळद जाऊन फोडूचं असत वरती जाऊन. चलो ह्याच्यात पण असं ह्याच्यात थंड आले अजूनही दूर येतात ह्याच्यासून जास्त करपलेशा वाटत हे वाले आणि वहिनींच्या हातात ते चांगले आहेत. हळच आम्ही आता फोडतो. हे बसा ये बाबा अजून कसला पेटतस या हे वाटतं मी जास्त भाजलंय ते खायत सकाटान. हा कोयत्यान फोडते. तर मंडई हे बघा मस्त काजूगर भाजले असतात. माका वाटला करापले असले भारीच झाले. वा यांका फक्त दाखवलंय ना काजीचे घर भाजलेले तर तोंडात पाणी सुटताना मस्तपैकी. भाजलेले काजूगर लय आवडतात. लय लंपट असतात लंपट. कुसलो तो वा मस्त. काजी फोडूक येतात. कोणाक जर म्हणजे कोणाचं असं कारखाना वगैरे असतात ना भाजलेले काजूगरचं म्हणजे असं काय तरी विकत वगैरे असते. फोडूक जर माणूस हवा असतं तर आरुश्रीला बोलवू शकताय तुम्ही. ते असे फोडणत नाही ते. मग भाजलेले काजूगरवाले असेच फोडूचे लागतले. मशीन असतं ना. नाही ते दादा काहीतरी आम्ही माहिती आहे मागच्या टायमिंगला शॉर्ट रील करून गेलेलो ते असेच फोडायचे भाजलेले काजूगर. ओ हो हो तर हे बघा काजूगर मोडले सगळे. थोडेफार अक्के येलेत आणि अर्धे मोडले. आम्ही आता नदीवरसून जाऊन येलो. बारक्यांका आंघोळीसाठी ट्यूब पण ह्याच्यातली हवा गेली येलो. चोर 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 मजा आहे शोर. कसे भाजले मी? तू बांधला? हो मी भाजलंय आणि फोडलंय पण मीच. कोणाकडे काम असलं तर सांगा विचारा आरुषीसाठी. काजू बाजूचं काम असलं तर द्यावं का? भाजूचा नाही फोडूचा. 20,000 रुपये पगार. परवडाचा नाही. सांगा ना मी फेमस आहे ना मग मी ऍडव्हर्टाईज पण करू शकते कोणाला हवं असतील तर. देवा जॉब असत तर. कसे आहेत? मस्त. आणि भाजलेल्या काजूगरची चव वेगळीच असते ना. मग एंड पण आता करा ना तुम्हीच. काय एंड करा एंड माझ्या व्हिडिओचा. खाऊन होते ना. तोपर्यंत काय थांबणार काय मी या. तर मित्रांनो काय दाखवलं आजच्या व्हिडिओत? भाजलेले काजूगर. ओके. तर भाजलेले काजूगर आज आरुश्रीन बनवल्यान हळदी. तर यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाय आता ह्याच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.